नमस्कार. अन्नपूर्णाबाई शोभामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू, तिळगुळ. आणि त्याच्यामध्ये ना तूप वगैरे काही लागणार नाही. आणि थंडी आहे तर तब्येतीला पण खूप चांगले आहे. आणि आमचं विदर्भ स्पेशल लाडू आहे हे. तर तुम्ही पण करून बघा. 1 किलो तीळ घेतले आणि 1 किलो गूळ पावडर घेतली. ओके. आणि बस आता भाजून घ्यायची छानपैकी तीळ. अच्छा. आणि नंतर मग भाजून झाले ते वाटायचं दोन्ही पण. अच्छा. आणि याला तूप नाही लागत, काय नाही. साधारण किती वेळ भाजायचे हे? याला ना अर्धा तास लागेल भाजायला. अर्धा तास? अर्धा तास लागेल, कारण छान भाजले गेले पाहिजे. लाडू मग टेस्टी लागतात एकदम मस्त. आणि तब्येतीला पण चांगले आहे, ओके. पौष्टिक असे लाडू. आणि याच्यात तूप पण नाही आहे, साखर पण नाही आहे, तिळगुळाचे नुसते लाडू. रोज जरी एक खाल्ला तर भरपूर कॅल्शियम पण वाढतं आपल्या तब्येतीमध्ये. आणि भूक लागली की एक लाडू खाल्ला की आपली भूक पण भागवतो. बारीक आचेवरती अर्धा तास मी भाजणार आहे. छानपैकी ते तीळ असे उडायला लागतात ना, तडतडायला लागले. ओके. मग अर्धा तास छान खमंग 1 किलो तीळ आहे. ओके. आणि त्याला 1 किलो आपण गुळ पावडर टाकली. 1 किलो गूळ पावडर. थोडी जास्त पण लागू शकते, पण 1 किलो बस होणार. तीळ भाजून ठेवायचे आणि लागेल असे थोडा गूळ घ्यायचा, तीळ घ्यायचे, थोडेसे बनवायचे. पण तीळ एवढे भाजून ठेवून द्यायची. ओके. पटकनच होते. कोणी आलं की आपल्याला समोर लाडू पण ठेवायला बरे पडतात. आणि तीळ भाजून झाले, जवळपास अर्धा तास भाजले. आणि आता आपण बघतोय मिक्सर लावला इकडे. ही गुळ पावडर जी आहे 1 किलो जी आपण फोडून घेतली आता छान, म्हणजे मोकळी केली आहे. आणि हे बघा, हे मिक्सरचं भांडं. आता मम्मी एकत्र करणार ना तुम्ही? तीळने हे दोन्ही एकत्र करायचं आणि मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून वाटून घ्यायचं ना. ढेप असते ना गुळाची, ती पण फोडून घ्यायचं ना मम्मी. आणि तीळ एकत्र करून घ्यायचे. एकत्र करून मग नंतर वाटायचं. नंतर मग वाटायचं. तर आता आपलं काम इकडे थोडं सोपं असं झालंय की पावडर असल्यामुळे ते मिक्स लवकर होईल. पण मम्मींचं असं म्हणणं आहे की गुळाचा जी ढेप असते त्याला जास्त चिकटपणा असतो. तर आता आपण बघूया, आपल्याला हा पण एक एक्सपिरियन्स मिळेल. तर हे बघा, तिळगुळाची तयारी चाललेली आहे. आपण गुळामध्ये तीळ मिक्स केले, त्यांनी आता आपण थोडं थोडं करून वाटून घेऊया. हे बघा, हे आपण वाटलंय सध्या. तर हे असं झालंय, तर ह्याला अजून थोडा वेळ वाटायचं ना मम्मी? नाही, झालं वाटून. आता त्याच्यात टाकते. तर हे तीळ आणि गुळाचं मिश्रण जे आहे ते आपण वाटून घेतलं. इथे प्रॉब्लेम हा झाला होता की गुळाची पावडर जी आहे तिच्यामध्ये चिकटपणा नव्हता, त्यामुळे हे थोडं फडफडीत झालं होतं. पण मग यामुळे आम्हाला काय करावं लागलं, ती जी पावडर आहे आम्ही ती डबल वाटली 2 वेळा. आणि मग त्या मिक्सरच्या हीटने जे आहे थोडा चिकटपणा आला त्या मिश्रणाला. आणि मग आम्ही त्याचे लाडू वळले. पण यासाठी मग आम्हाला ते गरम गरमच बांधावे लागले. तर तिळाचे लाडू तयार झाले आहेत. आणि ते बघा, झाले का लाडू? झाले. वा वा. सर्विंगसाठी लाडू तयार आहेत. आणि हे लाडू बनवताना कसा अनुभव होता ते देखील आपल्याला सांगणार आहेत अन्नपूर्णाबाई शोभा. तर मम्मी, कसे झाले लाडू? तिळाचे लाडू तयार आहे, तर या खायला. कारण आम्ही ना गूळ पावडरनी हे तिळाचे लाडू बनवले आहे. पण तुम्ही ना गुळाने घ्या, गूळ पावडर नका वापरू. कारण एवढा त्याला चिकटावा राहत नाही. आमच्याकडे नव्हता गूळ म्हणून आम्ही गूळ पावडर घेतली. पण तुम्ही गूळ घ्या आणि छान लाडू बनवा. झाले आमचे चांगले, पण बांधायला त्रास होतो जरा. नक्कीच. तर अशी ही सोपी सुटसुटीत रेसिपी तिळगुळ बनवायची तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.